नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाच्या समोर आता ते शापाचं सत्य आल्यानंतर आता कला सगळ्यांना विचारते आणि अद्वैतला सुद्धा विचारते की तुम्ही मला का सांगितले नाही. म्हणून कला आता खूप अशी चिडलेली असते. तेव्हा आता आबा कलाला म्हणतात की कला शांत हो. कला खूप रडत असते आणि म्हणते की आता मी कशी शांत होऊ, कारण या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. कारण मी माझ्याच घरच्यांपासून माझ्याच माणसापासून अगदी तुटून लांब व्हायला लागलेले आहे हळूहळू, असं मला आता वाटायला लागलेले आहे. तर त्यावर आता आबा म्हणतात की अगं हे बघ कला, असे काही नाही. तर कला म्हणते की आजोबा मी खरंच खूप दुखावलेली आहे. तर असे बोलून कला आता खूप रडतच आतमध्ये निघून जाते. सर्वजण कला कला करत असतात, परंतु कला आता रडतच निघून गेलेली असते. कला धावतच आत जाते तर अद्वैत लगेच तिच्या मागे पळतच जात खरे खरे करत. आणि तेवढ्यात आता रोहिणी आणि नैना ह्या दोघींना तर खूप हसायला येत असतं. आबा आता अगदी जागीच ते सोफ्यावर बसतात. रजनी आणि सरो सुद्धा आता रडत असतात. रोहिणी तर आता डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते. तेव्हा नैना मात्र आता रोहिणीकडे बघून हसत असते आणि घाईने त्या दोघी आता बोलण्यासाठी आता रूम मध्ये निघून येतात. रोहिणी लगेच आता नैनाला म्हणते की अगं तुझी ती बहीण खूप स्वाभिमानी आहे. जर एखादी गोष्ट तिला कळली तर त्याच्या मुळापर्यंत तिला जायचे असते आणि एवढी मोठी गोष्ट तिला कोणी सांगितलीच नाही, त्यामुळे तिला धक्का बसला असेल, राग आला असेल, बरोबर ना. तेव्हा आता नैना खुशून म्हणते की आता मात्र ह्या सगळ्यातून कला आणि अद्वैत या दोघांमध्ये प्रचंड असे वाद होतील. त्यावर आता रोहिणी खुशून म्हणते की हो करेक्ट, कारण ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघून होतो मग त्या दिवसाचा साक्षीदार तर आपल्याला व्हायलाच हवं. तेव्हा आता नैना विचारते की म्हणजे मॉम इन लॉ काय करायचं आहे बरं. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं मूर्ख मुली, चल आपण जाऊयात आणि त्यांची वादावादी बघूयात. म्हणून आता त्या दोघी अद्वैत आणि कला या दोघांच्या रूम मध्ये इकडे येतात. त्यानंतर आता अद्वैत म्हणतो की हे बघ तुम्हाला थोडंसं समजून घे. तर कला म्हणते की अरे काय समजून घ्यायचं, तू त्या दिवशीच मला सर्व काही सांगायला हवे होते की खरे अगं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवली. तर बघ चांदेकर, कित्येक वेळेस आपल्या दोघांचं बोलणं झालेलं आहे आई आणि बाबाबद्दल. ते काही जरी असले तर माझ्या जवळ ते सांगत नाही आणि मला काही ना काही कोणत्याही रूपाने संशय तर येतो. आणि जेव्हा मला ती गोष्ट माहिती होते तेव्हा मला किती त्रास होतो हे तर तुला माहितीच आहे. अरे मला नाही आवडत की माझ्या माणसांनी माझ्यापासून काही लपवलेलं, आणि मला तर आता असं वाटतं की मी असले काय किंवा नसले काय तुम्हाला कुणालाच फरक नाही पडत. तेव्हा अद्वैतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. अद्वैत म्हणतो की नाही अगं खरे असे नाही. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे तुझ्या मनामध्ये एकदा सुद्धा असा विचार आला नसेल का की आपण हे सगळं काही खरेपासून लपवतो आणि हे सर्व तिला कळाल्यानंतर किती त्रास होईल, तो तिला काय वाटेल. तेव्हा आता अद्वैत लगेच अगदी रडतच म्हणतो की हो ना. तेव्हा आता कला म्हणते की अरे तुला तर कळत होते, मग तू का असं केलंस. आता अद्वैत नक्की तिला काय सांगू हे त्याला काही कळत नसते. कला म्हणते की नाही हे बघ चांदेकर, आत्ताच्या आत्ता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू का मला अंधारात ठेवलं आणि का तू मला असं खोटं वागला माझ्याशी. तेव्हा आता रोहिणी आणि नैना या दोघींना मात्र खूप हसू येत असते, कारण कला आणि अद्वैत हे कधी आता या गोष्टीमुळे एकत्र येऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये आता गैरसमज निर्माण होतील आणि त्या गैरसमजातून त्यांचं एक खूप मोठं भांडण निर्माण होईल असे आता यांना वाटत असते. अद्वैत रडतच म्हणतो की हे बघ तेच सांगतो आणि तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. तर आणि खरं तर ही घरातील गोष्ट तुझ्यापासून लपून ठेवणार, त्याची तुला खूप त्रास होणार आणि ते तुला नाही आवडणार, हे सगळं काही मला कळत होते. पण हे बघ माझ्याकडे खरंच काही ऑप्शन नव्हतं. अगं खरे तू आजारी होती, तू हॉस्पिटलला होती आणि मला तुझी काळजी वाटत होती आणि आता तो करत असतो. तेव्हा आता पुढे काही बोलत नसतो. तर कला विचारते की अरे आणि काय काय म्हणतोस तू चांदेकर, खरं काय आहे ते सांग. तेव्हा अद्वैतला काय करू, सांगू किंवा नको सांगू त्या शापाबद्दल असे त्याला वाटत असते. तो विचारात पडतो. आता हे दोघी तर कान देऊनच ऐकत असतात. कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे आज तरी तू माझ्यापासून काही लपू नकोस, सांग ना अरे काय आहे. तेव्हा आता अद्वैत लगेच कलाच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ खरे मला आपल्या संसाराची काळजी वाटत होती. आता त्या दोघांना असं एकत्र बघून रोहिणी आणि नैना या दोघींचे तर होश उडतात. अद्वैत म्हणतो की ह्या शापामुळे आता संबंध टिकत नाही, संसार टिकत नाही आणि हे बघ ह्या शापावर ज्या काही आता आहेत त्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता आणि जर ह्या गोष्टीमुळे आपल्या दोघांच्या नात्यावर जर परिणाम होणार असेल तर ते मला नाही चालणार आणि ते मला सहन सुद्धा नाही होणार. आणि हे बघ खरे अगं आपल्या
नात्यांच्या मध्ये काही जरी आले तरी सुद्धा मी ते सहन करू शकणार नाही आणि ते जपण्यासाठी मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार आहे, असे जेव्हा आता अद्वैत कलाला अगदी आपल्या दोन्ही हाताने तिला जवळ धरतो आणि आता रडतच हे सर्व सांगत असतो। आणि हे बघ खरे, किती काही झाले तरी मला तुला गमवायचं नाही। आता जेव्हा अद्वैत हे बोलत असतो तर नैना आणि रोहिणी यांचा इतका जळफळाट होतो, कारण अद्वैत आणि कला हे दोघांमध्ये प्रेम नाही असे ह्या दोघींना वाटत होते। परंतु आज समोरचं दृश्य बघून मात्र दोघींचे अगदी डोळेच अगदी फिके पडतात। अगदी डोळे मोठे करून करून ते पाहत असतात। तर अद्वैत म्हणत असतो की असं वाटतं अगदी हात घट्ट करून त्या शापाच्या विरोधात लढावं म्हणून आणि आपलं हे नातं टिकवावं। तेव्हा आता अद्वैत रडतच बेडवर बसतो। आता कला सुद्धा खूप रडत असते। तेव्हा कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अद्वैत जवळ येते। अद्वैतचा चेहरा आपल्या दोन्ही हाताने धरते आणि आता अद्वैत तिच्याकडे पाहत असतो। तर कला म्हणते की अरे तू एकट्यानेच ही सर्व लढाई लढणार होतास का रे? मी कोणीच नाही का तुझी? हे बघ ना चांदेकर, अरे आपलं लग्न झाल्यापासून आपण इतक्या सगळ्या अडचणींना संकटांना सामोरे गेलो। बायको म्हणून आपली सगळ्यात स्ट्रॉंग अशी टीम आहे असे म्हणतात, हे सर्व विसरलात का तू चांदेकर? दीपक, एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, कुठल्याही शापामुळे आणि कोणत्याही भूतकाळातील गोष्टीमुळे मी आपलं नातं नाही तुटून देणार। तेव्हा अद्वैत लगेच कलाचे हात धरतो आणि आता दोघेही घट्ट मिठी मारतात। आता रोहिणी आणि नैना हे बघून त्यांच्या जीवाचा आणखीनच जळफळाट होतो। अद्वैत आणि कला घट्ट मिठी मारून रडतात। तर अद्वैत उठतो आणि म्हणतो की हे बघ खरे, तू मला प्रॉमिस कर की हे असं तू काही घडून नाही देणार म्हणून, आणि परत तू असं बोलायचं नाही की मी असले काय आणि नसले काय, कुणाला काही फरक पडत नाही म्हणून मला प्रॉमिस कर। तेव्हा आता कला म्हणते की अरे नाही बोलणार मी। अद्वैत ऐकायला तयार नसतो। अद्वैत म्हणतो की मला प्रॉमिस कर। तेव्हा आता कला अद्वैतच्या हातामध्ये हात देते आणि त्याला प्रॉमिस करते आणि नाही बोलणार असे बोलून आता ती पुन्हा अद्वैतच्या मिठीत येते। दोघे आता एकमेकांना पुन्हा घट्ट मिठी मारतात। आता मात्र ह्या दोघेही सर्व पाहतात इतकं जळफाट होतो। रोहिणी दात खात म्हणत असते इतकं सगळं होऊन सुद्धा या दोघांमध्ये काही कला आणि अद्वैत मध्ये वाद तर झालेच नाही आणि दोघंही समजुतीने पुन्हा एकत्र आले तर असे व्हायला नकोय। आणि ह्या दोघांच्या अगदी प्रेमाच्या ह्या नात्यात मिठाचा खडा मात्र शेवटी मीठ टाकणार तो, असे बोलून रागाने आता तावताव नैना आणि रोहिणी तेथून निघून जातात। त्यानंतर आता कला ही रात्री झोपलेली असते, ती बेडवर असते, अद्वैत खाली झोपलेला असतो। कला आता विचार करते त्या शापाबद्दल, त्या शापात जे काही घडलेले आहे त्या प्रत्येक गोष्टीचा ती विचार करत असते। तेव्हा आता कलाला सारखा सारखा तो शाप आठवतो। आता तिला झोप लागत नसते। अद्वैत उठून बसतो आणि कलाकडे बघतो आणि विचारतो की खरे अगं काय झालं? तेव्हा कला काही न बोलता उठून बसते। तेव्हा कला उठून बसून विचार करत असते तर अद्वैत उठतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की खरे तू ह्या सर्वाचा खरंच खूप विचार करते, त्यामुळे तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे, आता ह्या शापाचा तू विचार करू नकोस। तेव्हा आता कला म्हणते की अरे इतकं सगळं होत असताना मी कसं याकडे दुर्लक्ष करू? मी या सगळ्याचा शोध घेणार आहे। तर एवढं सगळं कळल्यानंतर आपण फक्त हातावर हात देऊन बसायचं आणि हे बघ चांदेकर, तू माझ्या तब्येतीची काळजी करू नकोस। हे बघ माझ्या घरापेक्षा माझी ही तब्येत मोठी नाही रे। माझ्या घरावर बेतत असताना मी कधीही म्हणजे अशी शांत नाही बसू शकत। आपण अद्वैत म्हणतो की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आपण कधी कुणाचं वाईट केलं का? मग आपलं कधीही वाईट नाही होणार, आपल्यावर कधीही कोणतंही संकट नाही येणार, नको विचार करू। त्यामुळे झोप, आता कोणतंही टेन्शन घेऊ नको, निवांत झोप। म्हणून तो आता कलाला झोपी लावतो, डोळे मिटून तिला अगदी तिचं डोकं थापडत असतो। डोळे मीट म्हटलो ना मी। तेव्हा आता अद्वैत तिच्याजवळच झोपतो आणि आता विचार करत असतो की मला नाही वाटत की हिच्या डोक्यातून आता हा शापाचा विचार निघेन म्हणून। त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कला ही तयार होते आणि आता ती मोबाईल मध्ये सर्च करून बघते की शापाचं निवारण कसं करायचं, शापापासून मुक्तता कशी मिळवायची आणि नक्की आता एक कोणतं पुस्तक आहे आणि ते पुस्तक कोणतं ऑर्डर करायचं आहे। आता ही तर किती पुस्तकं आहे शापापासून मुक्तीकरण करण्याची, परंतु नेमकं कोणतं पुस्तक हे अगदी योग्य असेल। आणि आता मात्र गुरुजींना फोन करू का आणि गुरुजींना विचारू का? ते नक्की काहीतरी सांगतील, पण नकोय। आणि जर मी गुरुजींना फोन केला तर ते नक्की आईला सांगतील आणि आई मात्र ह्या सगळ्याचं टेन्शन घेईल आणि तिला त्याचा त्रास होईल। परंतु एवढ्याने काही होणार आहे का? मी एक काम करते, आता वर डायरेक्टली विचार करते आणि आता मात्र ती लगेच गुरुजींना फोन करते। आता गुरुजी फोन उचलतात आणि म्हणते की हॅलो गुरुजी, मी कला खरे चांदेकर बोलते। तेव्हा आता गुरुजी विचारतात की अगं बोल ना कला, अगं आज कसं तू काम काढलंस?
तेव्हा आता लगेच कला म्हणते की गुरुजी कसे आहे की माझी मैत्रीण आहे ना, तर तिच्या घरी एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर तेव्हा गुरुजी विचारतात की काय झाले ते स्पष्ट सांग. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा गुरुजी, ती सांगत होती की तिच्या घरावर एक शाप आहे तर, आणि जो काही शाप आहे त्याबद्दल सगळी काही माहिती ती गुरुजींना सांगते आणि विचारते की यावर जर काही माहिती म्हणजे उपाय वगैरे असेल का. तर गुरुजी म्हणतात की हे यावर काही उपयोग नाही, कारण आता जो काही शाप आहे तर तो खरंच एक गंभीर परिणाम वाटतो आणि यातून शापातून अगदी सहज सुटका होईल असं नाही वाटत. पण त्यातल्या त्यात म्हणजे अगदी घर शुद्धीकरण करून घेणे आणि देवीचं नामस्मरण करणे आणि यामुळे शापाचा जो काही धार आहे तर तो कमी होऊ शकतो. तू एक काम कर, तिला प्रत्यक्षात मला भेटायला पाठव आणि मी तिला प्रत्यक्ष भेटून मात्र जे काही आहे ते चांगलं तिला सांगू शकतो. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे गुरुजी, मी तिला सांगते तुमच्याकडे येण्यासाठी. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की ठीक आहे, चल मी फोन ठेवतो. तर आता कला म्हणते की हो हो. त्यानंतर आता कला ही सर्व काही आता अद्वैतला सांगते की तिने गुरुजींना फोन केलेला होता. तर आता चांदेकर म्हणतो म्हणजे अद्वैत, मी तुला सांगितलं होतं की तू आता कुणाला म्हणजे गुरुजींना का फोन केलास, मी नको करायला सांगितलं होतं ना. कला म्हणते की अरे मी गुरुजींना सांगितले त्यात काय झाले, अरे उलट तर तू माझी यात मदत करायला पाहिजे. अद्वैत म्हणतो की हे बघ, मी तर तुझी मदत करणारच आहे, लगेच कामाला लागणार आहोत आणि लगेच त्याबद्दल काहीतरी करणार आहोत या पद्धतीने नाही. हे बघ, आपण या शापाचं निवारण करूया, परंतु हे बघ घाबरून मात्र काही करायचं नाही. तर तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, मला खरंच खूप गंभीर वाटतं, परंतु जे काही करायचं आहे ते आपल्याला अगदी सावधगिरीने आणि लक्षपूर्वक करायला हवे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आपण बघूयात की नक्की काय करायचं आहे ते. मात्र आता आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी आता शापाबद्दल वाचत असते, आता ती वेगळा विचारच करत असते. तर अद्वैत म्हणतो की नाही, आता मात्र या पद्धतीने नाही, हिला वेगळ्याच पद्धतीने आता काहीतरी सांगावं लागेल. आणि तेवढ्यात रजनी आता आवाज देते की कला आणि अद्वैत लवकर नाश्त्यासाठी या रेडी होऊन. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो काकी आलोच, लगेच तयार होतो आणि येतो. तोपर्यंत आता कला लगेच आता टॉवेल वगैरे आहे तर ते रेडी ठेवते आणि लगेच आता सर्वजण खाली नाश्ता करत असतात. कला आणि अद्वैत अजूनपर्यंत आलेले नसतात आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत येतात. तर कला म्हणते की रजनी मॅडम अहो मी नंतर चहा घेईल. तर अद्वैत लगेच म्हणतो की हो हो काकी, तू तिला चहा देऊ नकोस, तिला दूध दे. तेव्हा कला विचारते की का मला चहा नकोय. तर रजनी म्हणते की हो, तुला गोळ्या घ्यायच्या आहे ना, त्यामुळे तुला दूधच देते. तर कला म्हणते की ठीक आहे. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघ, दुधाचा विषय निघाला, त्यामुळे मात्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे सगळ्या काही जोडप्याने मात्र दुधामध्ये आज एकमेकांचा चेहरा बघायचा असतो. आणि हे बघ अद्वैत आणि कला, तुम्हाला दोघांना सुद्धा आज रात्री हे करायचं आहे. तर आणि चला लवकरात लवकर कोजागिरीच्या तयारीला लागा म्हणून भरपूर असं मसालेदार दूध बनवा. तेव्हा कला खुशून हो असं म्हणते. रोहिणीचा आता हे सर्व ऐकून जळफळाट होतो आणि नयनाचा सुद्धा. तेव्हा मात्र आता बिचाऱ्या रजनीचा चेहरा पडलेला असतो, ती नाराज असते. आता कला ही रजनीकडे पाहते. तेव्हा मात्र आता कलाच्या लक्षात येते की कोजागिरीच्या दिवशी जोडप्यांना चेहरा बघायचा असतो आणि त्यात म्हणजे अनामिका येथे नाही आणि रजनी मॅडमला वाईट वाटणं हे स्वाभाविकच आहे. तेव्हा कला लगेच म्हणते की मला असं वाटतं की कोजागिरीच्या या निमित्ताने आपण अनामिकाला बोलावून घेऊयात. तेव्हा आता सोम लगेच कलाकडे बघतो आणि रजनी लगेच खुशून म्हणते की हो, मला सुद्धा हेच वाटतं, म्हणजे त्या निमित्ताने अनामिका घरी तरी येईल. तेव्हा आता अद्वैत खुशून म्हणतो की हो खरे, एकदम बरोबर बोलते, त्यामुळे आज मात्र मी एक काम करतो, मी सोमला घेऊन आज अनामिकाला बोलवायला जातो. तेव्हा आता सोम म्हणतो की ती नाही येणार, आपण मात्र आपला वेळ वाया घालवायला नकोय आणि मुळात म्हणजे आमच्यामध्ये काहीही चांगलं नसेल तर एकत्र राहणं हे खरंच खूप कठीण जाईल, तिला सुद्धा आणि मला सुद्धा. तेव्हा आता सोम जे काही बोलतो तर कलाला वेगळे वाटते. कला विचार करते की सोम असं का बोलत असेल. तेव्हा मात्र आता रजनीला खूप राग येतो. रजनी लगेच आता सोमवर चिडते आणि म्हणते की सोम, अरे सगळंच काही तुमच्या मनावर होणार का, अरे पटकन लग्न केलं, पटकन मोडलं, लग्न म्हणजे तुम्हाला पोरखेळ वाटला का, अरे लग्न हे निभावायचं असतं, संसारात एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. तेव्हा आता रजनी खूप चिडलेली असते. तर अद्वैतच आता काकीला म्हणतो म्हणजे रजनीला की तू शांत हो, तू इतकं चिडू नकोस, मी समजावतो सोमला, मी आहे ना. तेव्हा आता लगेच रजनी शांत होते. तर आता अद्वैत सोमला म्हणतो की हे बघ सोहम, मी म्हणजे 1-2 मीटिंग आहे, त्या 2-3 मीटिंग अटेंड करतो आणि त्या मीटिंग झाल्यानंतर बरोबर 5:30 वाजता मी तुला अनामिकाच्या घराच्या बाहेर भेटतो, आपण दोघे तिकडे जाऊयात. सोहम ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता अद्वैत त्याला समजावतो. शेवटी सोहमचा नाईलाज असतो. तर सोहम आता अद्वैत बरोबर जायला तयार होतो आणि सोहम जायला हो म्हणून आता मी रूम मध्ये आहे असे बोलून तो रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर कलाला तेवढ्यात एक फोन येतो
आता सरोज आणि रजनी ह्या आतमध्ये गेलेले असतात. तर कला फोन उचलते, हॅलो म्हणते. तर आता एक माणूस म्हणतो की मॅडम मी पार्सल घेऊन आलो, मी तुमच्या घराच्या बाहेर आहे. तेव्हा आता अद्वैत विचारतो की काय. कला आता बाहेर जायला निघलेली असते. तर कला म्हणते की अरे माझं पार्सल आलं, मी आले, एकच मिनिट. तेव्हा आता कला बाहेर निघून जाते. तर अद्वैत विचार करतो की इने नेमकं कोणतं पार्सल मागवलं असेल. आणि तेवढ्यात मात्र आता नैना ही रोहिणीला म्हणते की मॉमीला जर का चेहरा बघत असताना दुधामध्ये काहीतरी अपशकुन घडला तर कला आणि अद्वैत यांच्या नात्यावर मोठ्या संकटाचा डोंगर येऊ शकतो. असं काहीतरी व्हायला पाहिजे आणि ते तर आपल्याला घडून आणावेच लागेल. आता नैना म्हणते की एक्झॅक्टली आणि त्या दोघांना वेगळं करायचंच आहे. तर रोहिणी लगेच म्हणते की हो आता तेच तर आपल्याला करायचं आहे. तर त्यामुळे नैना तू एक काम करायचं, एकदा की दुधाचं पातेलं हे बाहेर आणले तर त्या दुधामध्ये तू लिंबू पिळायचं आणि जर ते दूध नासलं तर सगळ्यांना वाटेल की खूप मोठं असं अपशकुन झालेलं आहे. तर आणि आता मात्र जी परिस्थिती आहे तर ती आणखीन वाईट होईल. तेव्हा आता नैना खुशून परफेक्ट असं म्हणून आता लगेच तयारीला लागणार असते. त्यानंतर आता इकडे संगीता ही दिनकरसाठी आणि तिच्यासाठी चहा बनवते आणि त्यानंतर पोहे देते. परंतु आता ती कुणाशी काही बोलत नसते, शांत असते. आता काजलसाठी सुद्धा ती पोहे चहा काढून ठेवते. दिनकर आता संगीताकडे सारखा पाहत असतो. दिनकर विचारतो की काय ग संगे, तू काजलसाठी नाश्ता काढलास का. तेव्हा संगीता रागाने हो असं म्हणते. तर दिनकर म्हणतो की अगं मग तिला बोलव, नाहीतर तिकडे नेऊन दे तिच्या रूम मध्ये. संगीता रागाने काही बोलत नाही आणि परत ती किचन ओट्याजवळ जाते. दिनकर तिला विचारतो की संगे काय झाले. संगीता रागातच आता म्हणते की काही नाही. तर दिनकर म्हणतो की अगं काही झाले नाही, मग खाण्यावर कशाला राग काढतेस. तर आता संगीता रागाने म्हणते की तुम्हाला लेकीची इतकी माया आहे मग स्वतः तुम्ही तिच्यासाठी तिच्या रूम मध्ये नाश्ता घेऊन जा आणि जर तुम्ही तिच्याकडे जातच असाल तर एकदा लग्नाचं सुद्धा तिच्याशी बोलून घ्या. तेव्हा दिनकर आता रागवतो. दिनकर म्हणतो की हे बघ तुला जे काही आता निर्णय घ्यायचा असेल ते तू घेऊ शकते, पण सकाळी सकाळी मात्र मी तिच्याशी लग्नाचा विषय नाही काढणार, मी तुला सांगून ठेवतो. तेव्हा आता संगीता आणखीनच रागवते. संगीता परत दिनकर जवळ रागाने येते आणि म्हणते वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही बोलणार आहात का. तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे, तुला वाटतं ना मी तिच्या बरोबर बोलायला हवे म्हणून, तर मी बोलतो. तेव्हा दिनकर लगेच आता पोह्यांची प्लेट आणि जी चहा आहे ओतलेला तर चहा आणि पोह्यांची प्लेट मात्र आता काजलच्या रूम मध्ये घेऊन जातो. संगीता आता विचार करते लवकरात लवकर मात्र आता काजलचं लग्न झाले तर सगळेच प्रश्न सुटतील म्हणून देवी अंबाबाईला ती हात जोडते. त्यानंतर आता कला ही पार्सल घेण्यासाठी बाहेर येते. पार्सल वगैरे घेऊन त्या माणसाला ती थँक्यू बोलते. आता मात्र तिने जे काही ते पुस्तक आहे तर ते शापावर निवारण करण्याचं पुस्तक बोलावलेलं असतं. त्यात काय उपाय आहे हे माहिती करून मात्र ती आता शोधणार असते. ते पुस्तक आता तिचं ते येतं. त्या पुस्तकाचं नाव असतं शापापासून मुक्ती. आणि तेवढ्यात तिच्या मागून अद्वैत येतो. अद्वैत आता तिला विचारतो की काय पार्सल आहे बघू. तर कला लगेच आता ते पुस्तक आपल्या मागे लपवते आणि खूप अशी घाबरते. तर अद्वैत विचारतो की काय झालं, इतकं दचकायला काय झालं तुला बघू. तेव्हा आता कला म्हणते की नाही अरे ते मी मागवलेलं पार्सल आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं ठीक आहे खरे तू मागवलेलं असेल परंतु बघून दे ना मला. तेव्हा कला नाही नाही करत असते आणि अद्वैत तर ऐकायला तयारच नसतो. दोघे एकमेकांच्या अगदी मागे पळत असतात. अद्वैत कलाच्या मागे ते पुस्तक घेण्यासाठी पळत असतो आणि कलाही पुढे धावत असते आणि तेवढ्यात ते पुस्तक आता कलाच्या खाली हातातून पडते. कला लगेच घाईने ते पुस्तक घ्यायला वागते. अद्वैत लगेच आता कलाच्या केसांचा क्लच काढतो आणि तिचे केस मोकळे करतो आणि दोघे आता सारखे एकमेकांकडे पाहत असतात. आता रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. असं करता करता अद्वैत पुन्हा तिच्या मागे पुस्तक घ्यायला धावतो आणि कला पुढे धावते. तेव्हा असा वेळ त्यांच्यामध्ये बराच वेळ सुरू असतं. कला पुढे धावत असते आणि अद्वैत तिच्या मागे धावता धावता लगेच तो तिचा हात धरतो आणि कलाला आपल्या मिठीत घेतो. तेव्हा दोघेही आता एकमेकांकडे पाहत असतात. तर अद्वैत आता तिच्या चेहऱ्यावर आलेले सगळे केस आपल्या हाताने अगदी अलगद बाजूला करतो आणि सारखा तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत तिच्याकडे बघून हसतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते. आता मात्र अद्वैत आणि कला यांच्यामध्ये प्रेमाची अगदी मस्त अशी झुरळूक तयार होते. आता दोघेही अगदी रोमॅन्टिक होतात. कला पूर्णपणे आता अद्वैत मध्ये मग्न होऊन जाते आणि तेवढ्यात आता अद्वैत असं करता करता तिच्या हातातील पुस्तक हिसकावून घेतो आणि बाजूला पळतो. कला त्याच्या मागे धावत असते. तेव्हा आता असं करता करता मात्र अद्वैत त्या पुस्तकावरील नाव वाचतो, शापापासून मुक्ती. तेव्हा आता ते नाव वाचल्यानंतर तो डायरेक्ट कलाला विचारतो की मी तुला सांगितलं होतं की तू ह्या गोष्टीचा इतका विचार करू नकोस म्हणून, आणि खरे तुझं हे काय चाललं, तू तब्येतीची काळजी घे. कला लगेच त्याच्या हातातून ती पुस्तक ओढते आणि म्हणते की असून दे, हे बघ प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते, ही माझी पद्धत आहे, हा माझा मार्ग आहे. असे बोलून कला आता धावतच आतमध्ये निघून जाते. अद्वैत तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा अद्वैत
अद्वैत आता विचारत पडतो आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र कोजागिरीची ही पौर्णिमा असते आणि त्यात म्हणजे आता जे काही मसाल्याचं दूध बनवलेलं आहे त्यात रोहिणी आणि नैना हे दोघींनी ठरवलेलं असतं। रोहिणीने नैनाला सांगितलेलं असतं की त्यात तू लिंबू पिळायचे, म्हणजे ते दूध नासलं तर सर्वांना एक खूप मोठा अपशकुन झाला असे वाटेल, म्हणून आता ते दुधाचं भांडं आहे तर ते वर तिथे ठेवले जाते मसाल्याचं दूध बनवून। त्यात नैना लगेच आता लिंबू पिळते आणि ते पातेलं आहे तर ते पातेलं मात्र आता सगळेजण एकत्र आल्यानंतर आता वर घेऊन येतात। आबा आता सर्वांना सांगत असतात की हे बघा आता ते दुधाचं पातेलं उघडा आणि त्या पातेल्यात जे काही दूध आहे तर त्या दोघांनी मात्र एकमेकांचा चेहरा बघायचा। तेव्हा आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत आता त्या पातेल्या समोर बसतात आणि पातेल्यावरील झाकण आहे तर ते बाजूला करते। तेव्हा मात्र आता ते दूध फाटलेलं आहे। कला म्हणते की दूध तर फाटलं। तेव्हा रोहिणी लगेच आता आबांना आणखीन घाबरवते आणि म्हणते की डॅड अहो तुम्ही म्हणतात तसा काही शापाचा संकेत वगैरे नसेल, म्हणून रोहिणी आता सगळ्यांना घाबरवते। आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु आता हा शापाचा काही प्रकार नसून नयनाने त्यात लिंबू पिळल्यामुळे आता हे दूध फाटलेलं असतं। कला मात्र आता हे सर्व शोधून काढणार असते, कारण तेथे लिंबूचं जे काही आता पिळून झाल्यानंतर जे फेकून दिलेलं अगदी साल्ट आहे तर ते मात्र कलाला सापडणार असतं। तेव्हा आता मित्रांनो कला बरोबर आता हा डाव कसा ओळखते आणि आता हा डाव कसा हाणून पाडते हे मात्र आता आपण पुढे बघूयात। त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।